तर आम्ही रिसेंटली फर्निचरचं काम केले. त्या निमित्ताने का होईना, तर मी माझे ड्रॉवर सगळे साफ केले आणि त्या ड्रॉवरमध्ये मला असे क्यूट ग्रीटिंग कार्ड भेटले, जे माझ्या फ्रेंड्सनी मला दिले होते आणि मी आता तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे वन बाय वन. तर स्टार्ट करूया विथ दिस. हॅपी 23rd बर्थडे म्हणजे ऑफकोर्स माझ्या 23व्या बर्थडेला मला एक ग्रीटिंग कार्ड दिलं होतं आणि ते कुणी दिलं ते बघायचं तुम्हासनी? बघायचंय? तुम्हासनी बघायचंय बघायचंय तुम्हासनी. टेन लेमन मानी ऑफकोर्स. हा माझा फेव्हरेट फोटो आहे आणि इथे खूप छान असा मेसेज लिहिलाय त्याने आणि हे आपण लास्टला बघूया. आणि इथे पण एक मेसेज आहे बर्थडेचा आणि इथे अगेन आमचा क्यूट असा फोटो आहे आणि इतके स्मॉल डिटेलिंग केलेत ना तिने आणि इथे पण खूप छान पिझ्झा आहे ते दिसत नाहीये पण आहे इतकं छान ना. एक एक मेसेज मी वाचून दाखवते. हॅपिएस्ट बर्थडे टू माय बेस्ट फ्रेंड. ओके. यू डिझर्व ऑल द वंडरफुल थिंग्स दॅट यू हॅव बीन राइट नाऊ. ओके. यू यू आर द प्युअरेस्ट यू आर द प्युअरेस्ट सोल अँड यू हॅव द बिगेस्ट हार्ट. सो ट्रू स्नेहल. आणि इथे असं लव्ह यू वगैरे लिहिलंय. सो या इथे पण खूप छान मेसेज आहे. तर बघ जेव्हा नॉर्मल फ्रेंड असतात तेव्हा कसं हे 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 झालं असतं. ओके. एवढंसं देऊन झालं असतं. बट युअर बेस्ट फ्रेंड नो हाऊ टू मेक यू हॅपी. काय बोलू यार ह्याच्याबद्दल म्हणजे दिल का दरिया बह गया. इतकं क्यूट आहे ना हे. माझ्या आवडलं. आय लव्ह इट. विराट कोहलीचा काय संपला विषय यार. ठीक आहे. अगेन आता वळूया दुसऱ्या ग्रीटिंग कार्डमध्ये. अगेन स्नेहल मनी. हा हा आमच्या कॉलेजचा फोटो आहे. आणि आता मला हे नाही आठवत आहे कुठल्या बर्थडेला दिलेलं. पण बघा मी सुद्धा ग्रीटिंग कार्ड बनवते. पण ही ही जेव्हा देते ना, मग मला वाटतं की अरे हिच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे यार. म्हणजे बघा अगेन किती छान आहे हे. आणि मला खरंच माझ्या डोक्यात कधी आयडिया आली नसती, की असं लॅमिनेशनमध्ये ग्रीटिंग कार्ड होऊ शकतं. म्हणजे खरंच थँक सो मच. आणि थर्ड आहे, हे खूप सिंपल आहे, पण हे स्पेशल काय आहे कारण हे माझं लास्ट डे जेव्हा होतं ऑफिसमध्ये तेव्हा माझ्या फ्रेंडने दिलेलं आणि मी वाचून दाखवते. ऑन द डे यू वेअर बॉर्न द स्टार वेअर परफेक्टली अलाइन. ओह माय गॉड! आणि ते माझं इन्स्टा हँडल लिहिलंय तिने, का मला माहिती नाही. उर्फ तारा. ओके. सॅड टू सी यू गो. Uh-oh. बट एक्साइटेड फॉर द जर्नी अहेड. युअर फ्रेंडशिप हॅज बीन मेड वर्क ब्राइटर. विश यू विश यू सक्सेस अँड जॉय इन युअर न्यू चॅप्टर. 10 टच लव्ह यू अलॉट. एक्सेप्ट. गौरीबद्दल काय बोलूया? गौरी म्हणजे यारो की यार आहे. त्यामुळे ऑलरेडी आता मोठा झाला व्हिडिओ, त्यामुळे बाकीचे मी पार्ट 2 मध्ये टाकेल. पण ह्या व्हिडिओ का बनवते कारण आता जून, जुलै 2च महिन्यात गाईज प्लीज डू इट अगेन.